मयंक कॉलेजमधला साधा मुलगा, पण सोशल मीडियावर फारच ॲक्टिव्ह. तो रोज फोटो पोस्ट करतो, ट्रेंडिंग साईटवर रील बनवतो आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या धडपडीत होता. लोक त्याला प्रसिद्धी म्हणू लागले, पण मयंक स्वतःला हरवत होता. आई बाबा म्हणायचे की मुला थोडा वेळ स्वतःसाठीच खर्च कर. मग मयंक हसत म्हणायचा की आई फक्त 2 मिनिट, मग अभ्यास करेन. पण 2 मिनिट कधीही पूर्ण होत नव्हते. एक दिवस मयंक रस्त्यावर फोटो घेऊन रील बनवत होता. त्याच वेळी त्याच्याकडे चालणाऱ्या एक वृद्ध व्यक्तीकडे लक्ष गेले नाही. त्याने मोबाईल खाली पडला आणि तो चक्क रस्त्यावर पडला. जखम झाली, पण सर्वात जास्त दुखावणारी गोष्ट काय, जवळच्या लोकांनी त्याला मदत करण्याऐवजी त्याचा व्हिडिओ काढला आणि स्टोरीवर टाकला. तो हॉस्पिटलमध्ये अर्धवट कॉन्व्हर्सेशनमध्ये होता. मोबाईल बाजूला त्याला कळालं की लाईक्स आणि फॉलोअर्स कधीच मदत करणार नाहीत. आई बहिणीत हात पकडून तो रडला आणि त्याला खरी माणसं किती महत्वाची असते हे समजलं. सावऱ्याला मयंकने पहिल्यांदा मोबाईलवर हातात घेतला आणि पण त्यावेळी त्याने फक्त आयुष्यातील क्षण टिपले. आईसोबत चहा, बहिणीसोबत हसणं, मित्रांसोबत खेळ घालवलं, हेच खरी कमेंट होती. त्याने शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं की लाईकसाठी जगू नका, खरी माणसं मिळवण्याचा प्रयत्न करा. त्या पोस्टने सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होणारा प्रतिसाद मिळवला. कारण लोकांना जास्त आवडलं ती खरी भावना असते, नकली नाही. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना। देखने के लिए धन्यवाद।